नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 23 क्लास 6 मॅथ्स यामधील चॅप्टर नंबर 9 एचसीएफ आणि एलसीएफ यामधला हा प्रॅक्टिस सेट आहे. हा पाहणार आहोत. राईट ऑल द फॅक्टर्स ऑफ द गिव्हन नंबर्स अँड लिस्ट देअर कॉमन फॅक्टर्स. आता या ठिकाणी आपल्याला हे जे नंबर्स दिलेले आहे यांचे आपल्याला फॅक्टर्स लिहायचे आहे आणि त्यातील कॉमन फॅक्टर सुद्धा लिहायचे आहे. आता फॅक्टर्स म्हणजे काय, तर या ठिकाणी आपल्याला टेक्स्टबुक मध्ये काही उदाहरणे दिलेली आहेत. बघा, या प्रकारे आपण ते उदाहरण बघणार आहोत. बघा, आता या ठिकाणी जे उदाहरण दिलेलं आहे, व्हेन वी डिव्हाइड 36 by 4 द रिमाइंडर इज 0, therefore 4 is a factor of 36 and 36 is a multiple of 4. म्हणजे जेव्हा आपण 36 नंबरला 4 ने डिव्हाइड करतो आणि रिमाइंडर आपल्याला 0 मिळतं. 36 ला आपण 4 ने डिव्हाइड केलं तर 4 9 जा 36 झाले आणि रिमाइंडर आपल्याला 0 मिळाले. तर 4 हा या 36 नंबरचा झाला फॅक्टर. त्याचप्रमाणे जेव्हा आपण या ठिकाणी बघा 65 नंबरला 9 ने डिव्हाइड करतो आहे तर 9 7 जा 63 आणि या ठिकाणी रिमाइंडर हा 2 उरलेला आहे. म्हणून 9 नंबर हा 65 नंबरचा फॅक्टर नाही. परंतु जेव्हा आपल्याला रिमाइंडर एखाद्या नंबरने डिव्हाइड केल्याच्या नंतर रिमाइंडर जेव्हा 0 0 मिळतो तेव्हा 4 नंबर या 36 नंबरचा फॅक्टर बनलेला असतो. म्हणजे या ठिकाणी कोणत्या पण नंबरने एखाद्या नंबरला डिव्हाइड केल्याच्या नंतर जेव्हा रिमाइंडर 0 0 मिळाला तेव्हा तो नंबर त्या दिलेल्या नंबरचा फॅक्टर असतो. आता याच प्रकारे आपण या ठिकाणी उदाहरण बघणार आहोत. आता या ठिकाणी 12 आणि 16 म्हणजे 12 आणि 16 नंबरचे आपल्याला फॅक्टर्स लिहायचे आहेत. बघा, आता सुरुवातीचा पहिला नंबर आहे 12. 12 ला आपण कशा कशाने कम्प्लिटली डिव्हाइड करू शकतो ते नंबर्स आपल्याला लिहायचे आहे. म्हणजे आपल्याला लिहायचे आहे फॅक्टर्स ऑफ 12. फॅक्टर्स ऑफ 12. बघा, आता 12 ला आपण 1 ने पूर्णतः डिव्हाइड करू शकतो, 2 ने कम्प्लिटली डिव्हाइड करू शकतो कारण 2 6 जा 12 रिमाइंडर 0 0 मिळाला. नंतर 3 च्या टेबलमध्ये सुद्धा 12 नंबर येतो, 3 4 जा 12 म्हणजे 3 सुद्धा त्याचा फॅक्टर बनला. नंतर 4 ने सुद्धा कम्प्लिटली डिव्हाइड करू शकतो, 4 3 जा 12 रिमाइंडर 0 0 म्हणजे 1 2 3 4 या नंबरने आपण पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो आहे. त्याचप्रमाणे 5 ने आपण कम्प्लिटली डिव्हाइड करू शकत नाही कारण 5 2 जा 10 रिमाइंडर 2 उरतो आहे. म्हणून 5 नंबर 12 चा फॅक्टर नाही. 6 ने पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो, 6 2 जा 12 रिमाइंडर 0 0. नंतर 7 8 9 10 11 याने पूर्णपणे आपण डिव्हाइड करू शकत नाही म्हणून ते त्याचे फॅक्टर नाही. आणि लास्ट फॅक्टर लिहिणार आहोत तो म्हणजे 12. त्याचप्रमाणे आपल्याला 16 नंबरचे फॅक्टर्स लिहायचे आहेत. फॅक्टर्स ऑफ 16 इक्वल टू, बघा, 1 ने आपण पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो, 2 ने आपण पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो, 2 8 जा 16 रिमाइंडर 0 0. 3 च्या टेबलमध्ये 16 नंबर येत नाही म्हणून 3 त्याचा फॅक्टर नाही. 4 ने आपण कम्प्लिटली डिव्हाइड करू शकतो, 4 4 जा 16 म्हणून 4 सुद्धा त्याचा फॅक्टर बनला. 5 ने करू शकत नाही कारण 5 3 जा 15 होता, रिमाइंडर 1 उरतो म्हणून 5 त्याचा फॅक्टर नाही. 6 ने सुद्धा करू शकत नाही, 7 ने सुद्धा कम्प्लिटली डिव्हाइड करू शकत नाही, 8 ने करू शकतो, 8 2 जा 16 रिमाइंडर 0 0. त्याचप्रमाणे 9 10 11 12 13 14 15 यांनी आपण डिव्हाइड करू शकतो परंतु पूर्णपणे डिव्हाइड करू शकत नाही. त्या ठिकाणी रिमाइंडर शिल्लक राहतो म्हणून ते त्याचे फॅक्टर्स नाही. लास्ट नंबर आपण लिहिणार तो म्हणजे 16. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 16 चे फॅक्टर मिळाले 1 2 4 8 आणि 16. आता आपल्याला लिहायचे आहे कॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर्स म्हणजे असे नंबर की ते या ठिकाणी दोन्ही ठिकाणी सारखे आहे. बघा, 1 या ठिकाणी आहे, या ठिकाणी सुद्धा 1 आहे म्हणजे 1 हा त्याचा फॅक्टर बनला.
या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी सुद्धा 2 आहे, म्हणजे 2 हा नंबर कॉमन मिळाला. या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी सुद्धा 4 आहे, म्हणजे 4 हा त्याचा कॉमन नंबर झाला. या ठिकाणी 6 आहे, परंतु या ठिकाणी नाही. या ठिकाणी 12 आहे, परंतु या ठिकाणी नाही. म्हणून 1, 2 आणि 4 हे झाले कॉमन फॅक्टर्स ऑफ 12 अँड 16. दुसरं उदाहरण आहे 21,24. आता या ठिकाणी सुद्धा दोन्ही नंबरचे आपल्याला फॅक्टर्स लिहायचे आहे. बघा आता 21 नंबरला 1 ने आपण कम्प्लिटली डिव्हाइड करू शकतो. 2 ने आपण पूर्णपणे डिव्हाइड करू शकत नाही. 3 ने आपण कम्प्लिटली डिव्हाइड करू शकतो. 3 7 जा 21. नंतर 4, 5, 6 ने आपण पूर्णपणे 21 ला डिव्हाइड करू शकत नाही. 7 ने करू शकतो. 3 7 जा 21 होता, त्याचप्रमाणे 7 3 जा सुद्धा 21 होतात. नंतर 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 पर्यंतचे नंबर्स आहेत, त्यांनी आपण 21 ला कम्प्लिटली डिव्हाइड करू शकत नाही. म्हणून डिरेक्टली आपण नंबर लिहिणार 21. म्हणजे 1, 3, 7 आणि 21 हे त्याचे फॅक्टर्स बनले. नंतर 24चे फॅक्टर्स लिहायचे आहे. 1 ने आपण त्याला पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो. 2 ने सुद्धा करू शकतो. 3 ने सुद्धा करू शकतो. 4 ने करू शकतो. 4 6 जा 24. 5 ने आपण पूर्णपणे डिव्हाइड करू शकत नाही. नंतर 6 ने करू शकतो का? करू शकतो. 6 4 जा 24 होतात. नंतर 7 ने आपण त्याला पूर्णपणे डिव्हाइड करू शकत नाही, म्हणून 7 सुद्धा त्याचा फॅक्टर नाही. परंतु 8 ने पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो. 8 3 जा 24. नंतर 9, 10, 11 ने करू शकत नाही. डिव्हाइड करू शकतो, परंतु पूर्णपणे करू शकत नाही. नंतर 12 ने करू शकतो. 12 2 जा 24 आणि लास्ट नंबर लिहिणार तो म्हणजे 24. म्हणजे या ठिकाणी 1, 2, 3, 4, 6, 8, 12 आणि 24 हे त्याचे फॅक्टर आहे. आता आपल्याला सारख्या संख्या शोधायच्या आहे किंवा कॉमन फॅक्टर्स. या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी सुद्धा 1 आहे. या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी सुद्धा 3 आहे. नंतर बाकी कुठलेही नंबर सारखे नाही, म्हणून 1 आणि 3 हे झाले कॉमन फॅक्टर्स. पुढचं उदाहरण आहे 25,30. आता या ठिकाणी आपल्याला 25चे फॅक्टर्स राईट डाऊन करायचे आहे. 1 ने आपण त्याला पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो. त्याचप्रमाणे आपण त्याला 2 ने करू शकत नाही, 3 ने करू शकत नाही, 4 ने करू शकत नाही, परंतु आपण 5 ने त्याला पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो. म्हणून 1च्या नंतर पुढचा फॅक्टर लिहिणार आहोत, तो म्हणजे 5. नंतर 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 पर्यंतचे जे नंबर्स आहे त्यांनी आपण पूर्णपणे 25 ला डिव्हाइड करू शकत नाही. म्हणजे लास्टचा नंबर लिहिणार आपण 25. म्हणजे 1, 5 आणि 25 हे त्याचे फॅक्टर्स बनले. आता लिहायचे आहे आपल्याला फॅक्टर ऑफ 30. 1 ने आपण पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो. 2 ने सुद्धा करू शकतो. 3 ने सुद्धा करू शकतो. 4 ने करू शकत नाही. 5 ने करू शकतो. 5 6 जा 30 बनतात. नंतर 6 ने सुद्धा करू शकतो. 6 5 जा 30 होतात. 7 8 9 याने करू शकत नाही. 10 ने करू शकतो. 10 3 जा 30 होतात. नंतर 11 ने करू शकत नाही. 12 ने करू शकत नाही. नंतर 13 ने करू शकत नाही. 14 ने करू शकत नाही. 15 ने करू शकतो. 15 2 जा 30 होतात. आणि लास्ट नंबर आहे तो म्हणजे 30. आता या ठिकाणी आपण कॉमन नंबर्स लिहिणार आहोत किंवा कॉमन फॅक्टर्स लिहिणार आहोत. 1 संख्या सेम आहे, 1 नंबर सेम आहे म्हणून 1. या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी सुद्धा 5. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कॉमन फॅक्टर्स मिळाले ते म्हणजे 1, 5. पुढचं उदाहरण आहे 24,25. या ठिकाणी आपल्याला 24चे फॅक्टर्स लिहायचे आहे. 1 ने आपण त्याला पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो 24 ला. त्याचप्रमाणे 2 ने सुद्धा कम्प्लिटली डिव्हाइड करू शकतो. 3 ने सुद्धा करू शकतो. 4 ने सुद्धा करू शकतो. 5 ने करू शकत नाही. 6 ने करू शकतो. नंतर 7 ने करू शकत नाही. 8 ने करू शकतो. नंतर 12 ने करू शकतो आणि 24 नंबरने करू शकतो. त्याचप्रमाणे फॅक्टर्स ऑफ 25. बघा या ठिकाणी सुद्धा आपण फॅक्टर्स लिहिले होते 25चे. म्हणजे 1, 5, 25 हे मिळाले फॅक्टर ऑफ 25. आता या ठिकाणी आपल्याला कॉमन फॅक्टर्स लिहायचे आहे. फक्त 1 ही जी संख्या आहे ही कॉमन आहे, म्हणून कॉमन फॅक्टर बनले 1. कारण फक्त 1 जर सोडले तर बाकी कुठलीही संख्या समान नाहीये, सारखी नाहीये, म्हणून 1 हा झाला त्याचा कॉमन फॅक्टर.
पुढचं उदाहरण आहे 56,72. या ठिकाणी आपल्याला 56 चे फॅक्टर्स लिहायचे. बघा आता या ठिकाणी 1 ने आपण पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो, 2 ने सुद्धा पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो, कारण याच्या युनिट प्लेसवरती नंबर आहे 6, म्हणजे याचाच अर्थ आपण 2 ने पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो. नंतर पुढचा नंबर आहे 3 ने आपण डिव्हाइड करू शकत नाही, कारण या संख्यांची जी ॲडिशन आहे ती मिळते आहे 11, म्हणून 3 ने आपण डिव्हाइड करू शकत नाही. 4 ने आपण पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो, 7 ने करू शकतो, 7 8 जा 56 होतात, 8 ने करू शकतो, 8 7 जा 56 होतात. नंतर 9 ने करू शकत नाही, 10 ने करू शकत नाही, 11 ने करू शकत नाही, 12 ने करू शकत नाही, 13 ने सुद्धा करू शकत नाही, 14 ने करू शकतो, 14 4 जा 56. नंतर 15 16 17 18 ने करू शकत नाही. डायरेक्टली आपण 28 ने करू शकतो, 28 2 जा 56 होतात आणि लास्ट नंबर लिहिणार तो म्हणजे 56. त्याचप्रमाणे फॅक्टर्स लिहायचे आपल्याला 72 चे. 1 ने पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो, 2 ने सुद्धा करू शकतो, कारण युनिट प्लेसवरती 2 नंबर आहे. नंतर 7 + 2 केले तर 9, ॲडिशन 9 मिळते आहे, म्हणजे याचा अर्थ 3 ने पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो, कारण 3चं ते मल्टिपल आहे. नंतर 4 ने सुद्धा कम्प्लिटली डिव्हाइड करू शकतो, 5 ने करू शकत नाही, 6 ने करू शकतो, नंतर 7 ने करू शकत नाही, 8 ने करू शकतो, नंतर 9 ने करू शकतो, 12 ने करू शकतो, त्यानंतर 18 ने सुद्धा करू शकतो, नंतर 24 ने करू शकतो, 36 नंबरने करू शकतो आणि 72 ने करू शकतो. या सर्व नंबरने आपण या 72 ला डिव्हाइड करू शकतो. बघा आता हे सर्व जे नंबर्स आहे हे एकमेकांशी कनेक्टेड असतात. बघा या प्रकारे 36 × जर 2 केलं तर 72, त्यानंतर 24 3 जर केले तर 72, नंतर 18 4 जर केले तर 72, नंतर 6 × 12 केले तर 12 6 जा 72, 8 9 जा 72, 9 8 जा 72. अशा प्रकारे हे एकमेकांशी कनेक्टेड आहे. आता आपल्याला कॉमन फॅक्टर लिहायचे आहे. 1 हा नंबर सारखा आहे, 1 कॉमन झाला, 2 सुद्धा सारखा आहे, 2 झाला कॉमन फॅक्टर, 4 सुद्धा सारखा आहे, 8 सुद्धा सारखा आहे, त्यानंतर 14 आहे, परंतु या ठिकाणी 14 नाहीये, 28 या ठिकाणी आहे, या ठिकाणी नाहीये. म्हणजे इतके जे नंबर आहे 1 2 4 आणि 8 हे नंबर झाले कॉमन फॅक्टर. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 23 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.